साहब, मारी और उसकी पहचान ना थी साहब। आप क्यों मुझे बार बार परेशान कर रहे हो? क्योंकि हम यहाँ परेशान हैं। 6 महीने पहले मर्डर हुआ था फिरंगी छोरी का। तब से लेके अब तक इतनी बार कोशिश कर चुके हैं। 6 महीने से इस केस के पीछे पड़े, पर हाथ क्या लगा? बस तू। और अब जाके उस नटवर के बारे में पता चला है। तो जल्दी बता, वो नटवर कहाँ है और उसने उस फिरंगी को क्यों मारा? मारे को क्या पता साहब, मैं ना उसे जानता, वो कहां से आता कहां से जाता, मुझे कुछ नहीं पता साहब। मारे को अगर कुछ पता होता तो तारी को बोलता साहब। मैं उस नटवर को क्यों बचाता साहब? इस फिरंगी से झगड़ा हुआ था क्या उसका? मैं क्या पूछ रहा हूं, जल्दी बता। मैंने तो ऊंट पे बिठा के सवारी करवाई थी साहब। नटवर के बारे में तुम्हें कुछ भी नहीं पता? ठीक से याद करके बताओ। साहब, मेरे को कुछ पता नहीं साहब। जो पता था आपको बता दिए। आप अब मुझे फांसी दे दो, तभी मुझे कुछ पता नहीं साहब। जाओ। इस नटवर को उसके गांव में ढूंढना होगा। मंगले, त्याच्यात अजून हळदी कुकू घाल आणि चांगलं कालवते. आवर भरा भरा भरा, नाही तर सकाळ सारखं जात्याला अर्धवट सोडून. होय, सकाळी जी काय झालं तिलाही वाईट झालं बया. अगो हो बया, गावात चर्चा चालली आहे की आज पोरगीची आत्महत्या झाली म्हणून. पण ती जायबर पटत नव्हतं वाटतं. आता काय माहिती आत्महत्या केली का कुठल्या पोरानं प्रेमातनं काय केलं. ए बायानो, तुम्ही इथं कशा पाय आलाय? गप्पा मारण्यापेक्षा जरा मदत करा की, भरा भरा तरी होईल. ह्या आमच्या मंगलीला ना सगळं सांगायला लागतंय. मी जर नसती ना ह्या लग्नात तर कसं हे लगीन पार पडलं असतं देवाला ठाऊ. आका, असं काय काम केलं हो तुम्ही? लग्नात एका जागेवर न उठल्या बी नाही, पोशाखासाठी उठल्या तेवढंच. ओ सर्वात्या, तुम्ही काय एवढा लांब बसलाय? जरा जवळ या की. नातीचं काय कौतिक बिवतिक आहे का नाही? अगं तिला घेऊन घाल डबऱ्यात. तिला म्हणलो तर लगीन करू नको. दाताच्या खण्या केल्या मी, पण तिने ऐकलं नाही माझं. शेवटी लावलाच मोहरू त्या बाय बोलूया बरोबर. डिंपल, ए डिंपल, कुठे राहिली? या लवकर बाहेर. चांगल्या कामात अपशकून पण बोलत राहायचं नुसतं. काय ग हे डिंपे, किती उशीर लावलास ग? मंगलताईचं काय चाललंय हे सगळं? आज आपल्या गावात एवढी मोठी गोष्ट झाली. एका मुलीचा जीव गेलाय आणि आपण इथे आनंद साजरा करतोय. हे मला नाही पटत आहे. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. तर त्रास होतोय म्हण. यानंच मुडद्याने जीव घेतला असेल त्या पोरीच्या. त्याच्याकडे ती सारखी यायची. ह्याचं तोंडावर एक आणि मनात एक असं सगळं चाललेलं असतंय. डॉक्टर, तुम्ही नका त्यांच्याकडे ध्यान देऊ. या तुम्ही. नाही मंगलताई, खरंच माझी इच्छा नाहीये हो. अव आता हे रीतिरिवाज आहे, ते टाळून कसं चालेल? आणि जी काय घडलं ती बदलता तरी येणार नाही ना आपल्याला. आणि हे बघा, माझ्या लेकीची लग्नाबद्दल काहीतरी स्वप्न आहेत ना, तिच्या सुखासाठी तरी या की. बरं ठीक आहे, मी तुम्हा सगळ्यांच्या आनंदासाठी हे करायला तयार आहे. बस झालं. या आता आता बसा पाठव. डिंपे, सकाळी सांगितलं तुझ्या लक्षात आहे ना? ते अंगठीन जोडवी तुझ्याच मुठीत राहिले पाहिजेत, म्हणजे संसार कसा मुठीत राहतो. हा, डिंपे बघ. डिंपे 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 डिंपे. दाजी दाजी. जी रहन सहन में तो एकदम सीधा साधा था. हमारी सलोनी भी एकदम सीधी सादी थी. दोनों का ब्याह हुआ
हमारी छोरी तो नटवर पे जान छिड़कती थी। और कुछ पता से किसी फिरंगी के बारे में उनमें बात हुई थी कि? ना जी, मारे को तो कुछ याद को नहीं। ठीक से खम्मा गणी जी बोली थी मारे को एक बार सलोनी, उसे नटवर से उसका खेल सीखना था। इसीलिए उसके पीछे पड़ी थी। पर उस दिन रात को नटवर की तबीयत बिगड़ गई, वो नींद में बड़बड़ाता था, फिर सलोनी उसे लेकर चली गई। तब से उसको कुछ पता नहीं। उसके आगे क्या हुआ? यो छोरा छोरी ने गांव क्यों छोड़ दिया? कहाँ चले गए वो? महाराष्ट्र में। वैद्य जी ने बोला था कि वो जिस भाषा में बात करते हैं उसी गांव ले जाओ, तभी इलाज होगा। इसीलिए सलोनी उसे लेकर चली गई। महाराष्ट्र में कौन सा गांव? वो तुम्हारे को पता को नहीं। ठीक से, शुक्रिया। ओ दादा, ओ दादा, ओ माझ्या सोनूला पाहिलं का तुम्ही? कुठे गेली माझी सोनू? कुठे गेली आहे? हा, ती कॉलेजला गेली आहे। ती घरी परत येईल। कॉलेजला गेली आहे ती, कॉलेजला। शिरा करते आज मी तिच्यासाठी, तिला शिरा खूप आवडतो। ए सोनू, सोनू घरी चल। मी तुमची सोनू आहे। घरी चल, घरी चल सोनू। सोनू सोडा तिला, ही माझी सोनू आहे। तुला शिरा आवडतो ना? मी नाही तुमची सोनू, सोडा। शिरा केलाय। सोनू सोडा तिला, नाही येते तुमची सोनू। आताच त्यांच्या मुलीने आत्महत्या केली, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय वाटतं। माझी सोनूने आत्महत्या नाही केली, हीच माझी सोनू आहे, है ना सोनू? सोनू तुझ्यासाठी मी शिरा केलाय। सोडा तिला। सोनू ही आहे माझी सोनू। तुम्हाला लागलंय का? सोडा तिला। माझी सोनू। ही बाई एक दिवस अचानक गावच्या पोरांना पळून येईल। या बाईला वेड लागले। तू वेडी आहेस, मी वेडी नाही, तुम्ही सगळे वेडी आहात। ही माझी सोनू आहे, माझी सोनू जिवंत आहे। चल सोनू, थांब थांब, का रे? काहीतरी लफडा झालाय। सोडा दिला, सोडा सोडा। ही तर जमीनवाली बाई, तिची अशी अवस्था। ए इकडे रे, काय झालंय त्यांना? अहो काल तिच्या मुलीने आत्महत्या केली आणि त्या दुःखात ना ती झाल्या येडी, आणि तिला प्रत्येक मुलीमध्ये आपलीच मुलगी दिसते बघा। तर लय मोठा कांड झाला। आपण तर साधं धमकवत होतो, या डॉक्टरने तर त्यांना रस्त्यावरच आणले। ही बघा, हीच आहे माझी सोनू। सोनू मी तुझं लग्न लावणार होता। अरे नुसतं रस्त्यावर नाही आणलं, अख्खं घर उद्ध्वस्त केलंय। सगळी जमीन त्याने त्याच्या बायकोच्या नावावर केली। तिला फसवलं असणार रे। आपण त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर आपलं काय खरं नाही। आपण आहे ना त्या डॉक्टरलाच गाठू, आणि हे सगळं काय प्रकरण आहे ना त्यालाच विचारू। देव माणूस। खेळा खेळा। ए दाजी दाजी। डिंपे डिंपे। काय दाजी तुम्ही पण? डॉक्टर अहो एकदा तरी जिंका की। डिंपे अजिबात नाही जिंकू द्यायचं। मी काय म्हणतो, ह्यांच्या जागी मी बसू खेळायला? नाही, मला दीदीच्या हातून वस्तू घ्यायला का नाही लय भारी जमत्यात। ए तुला खेळायचं असेल ना तर लगीन करायला लागतंय। बोल करायचंय का लगीन? मंगले याचं बी हात पिवळं करून टाक। डॉक्टर तयार राहा आता। डिंपे ती हांगटी मुठीत धर, एकदम घट पकड, आणि डॉक्टरसनी सोडवून देऊ नगस। डॉक्टर सोडवू बघू आता।
जिंकणार दाजी दाजी. डिंपे सुटून देऊ नको, घे पटकन. दाजी अहो गुदगुल्या करा, लगेच सोडेल बघा. हा ए असलं चिडकं नसतं खेळायचं ह्याच्यात. डिंपल, तुला माहितीये ना, मला एखादी गोष्ट हवी असेल तर मी काहीही करून ती मिळवतो. बरं अक्का, पाणी घ्या, आंघोळ घालूया. हा रवीने बादली घे इथं. काय ग मंगले, मला नुसतं चहा दिला? मी तुला खारी मागितली होती ना. अक्का खारी संपली. हा मंगलताई काय पण म्हणा, तुमच्या डिंपलने नशीबच काढले. खरं बोललीस बघ तू. अगं गावातली माणसं काय काय बोलायची ना ते ऐकलंय की मी. हिच्या आधीच 2 लगीनं मोडले ती. आता हिला कोण पोरगा देणार आहे? हिच्या नशिबात नाही लगीनच नाही असं काय काय म्हणायची. आता हिचं कसं होणार कुणास ठाऊक. चांगलंच झालंय की कशाला नजर लावतेस? मी कशाला नजर लाव? मंगलताई, आपल्या डिंपीच्या आयुष्याचं सोनं झालंय बघ. मम्मी आता माझं पण आयुष्याचं सोनं करून टाका. धुवायला येतं का? एकीने केली की आयुष्याची माती, आता तू तरी करू नकोस. सर्वत्या कशाला माती झाली अगं? चांगलं झालंय की. डॉक्टरांचा स्वभाव किती चांगला आहे. या समजे लोक त्यासनी देव माणूस उगीच नाही म्हणत. आपल्या डिंपीला बी चांगलं सांभाळतेली बघ. आता ह्यासनी कोण सांगणार मी डॉक्टरांशी का लगीन केलंय ती. इथं मला गोड गोड हसून पर कंटाळा आलाय. बाहेर आल्यावर आता जरा बरं वाटतंय. आता बायको झाल्याचं नाटक करून पार कंटाळा आला होता. त्या पुरीने आत्महत्या केली का नाही? त्या पुरीची आई येडी झाली. सगळ्या रस्त्यानं सोनू 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 म्हणून पळतीये. मग आप्पा, आता एका तरुणाताट्या पोरीनं आत्महत्या केलं, या आईचं काय होणार आहे? प्रेम प्रकरण ना लय वाईट. ह्या डॉक्टर्सनी काय गरज होती का त्या सोनूला मारायची? आता हे प्रकरण अंगाशी यायला नको म्हणजे झालं. मॅच माती खाल्ली आणि त्यांना हे जमिनीचं प्रकरण सांगितलं. त्या डॉक्टरांनी ती जमीन पण माझ्या नावावर केली. त्या गुंडांनी पण मलाच उचलून न्यायची धमकी दिली. सगळ्या बाजूनं मॅच अडकली. नाही, मला डॉक्टरांशी जाऊन बोलायला पाहिजे. अयो, नाव घेतलं आणि गुंड हजर. डॉक्टरांना सांगायला पाहिजे. डॉक्टर, आम्ही तुमच्या लग्नात नाव नाही ऐकलं. नाव घ्या की. हा डॉक्टर घ्या नाव. दाजी अहो घ्या की नाव. डॉक्टर आता नाव घ्याच तुम्ही. अहो नाही मंगलताईचं मला नाव वगैरे काही येत नाही. मंगले जा, डिंपीला घेऊन ये म्हणजे दोघं एकदमच नाव घेतात. मंगलताई सर, तुम्ही थांबा, मी घेऊन येतो. बरं बरं.
बघितलं का डॉक्टरांनी डिंपल शिवाय करपणा झालं या. काय झालं? कसल्या खाणाखुणा चालल्यात? अहो ते गुंडायला लागले. काय चाललं रे तुझं? त्या बाईची पोरगी मेली, त्या बाईला येड लागलंय, तरी पण तू आम्हाला काय सांगितलं नाही? पार्लर मध्ये बसून बोलू. चला. परत पार्लर? दुसऱ्या जागाच नाहीत कर तुझ्याकडे? कामाचं बोलायचं ना, चल मग. ए बोल ना, बाहेर काय विचारलं मी तुला? काय चाललंय हे सगळं? हा, त्या बाईच्या मुलीनं आत्महत्या केली, ती बाई वेडी झाली, आणि तरी तू आम्हाला काय सांगितलं नाहीस? जमिनीचं काय झालं? कधी नावावर करणार आहे जमीन? जमीन विसरा आता, ती माझ्या नावावर झाली, तुम्हाला कधीच नाही मिळणार. ए काय बोलतो तू? कुणाशी बोलतोय? कळतंय का तुला? आमच्याशी वाकड्यात जायचं नाही, नाहीतर लय महागात पडन, कळलं ना? काय नाही रे, लाडाला आलाय तो. आधीपासून आपण त्याचं ऐकत गेलो ना, त्यामुळे आता लाडाला आलाय. गपचूप आमचं काम करायचं. जमीन साहेबांच्या नावावर झाली पाहिजे, आता तुझं नाव आहे ना, दुनियेतनं गायब करीन. कर, काय करायचंय ते कर, मी घाबरत नाही तुमच्या धमक्यांना. पण त्याआधी एका गोष्टीचा विचार कर. तुमच्या धमक्यांना घाबरून एका तरुण मुलीने आत्महत्या केली. ही गोष्ट जर का पोलिसांना कळली तर कुठच्या कुठे पोहोचल तुम्ही, कळते का तुम्हाला? पण त्या आत्महत्येशी आमचा काय संबंध? हे तुला माहितीये, याला माहितीये, मला माहितीये, पोलिसांना माहिती नाही. सगळ्या गावाला माहितीये तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमक्या देत होता. मी एवढी ठिणगी जरी टाकली ना, वणवा पेटेल वणवा, आणि त्या वणव्यात तुम्ही खाक व्हाल जाऊ. काय झालं? घाबरले? अरे काय गुंड होणार रे तुम्ही? तुमच्या साहेबांना सांगायचं जमीन पाहिजे ना, डायरेक्ट माझ्याशी येऊन बोलायचं. तुमच्यासारख्या चिरकुट लोकांशी तोंड सांभाळून बोलायचं. आवाज कमी आहे. एकदा सांगितलं कळत नाही का तुम्हाला? हा, आणि माझ्या केसांना जरी धक्का लागला ना, तर बाहेर माझी पार्टनर उभी. ती पोलिसांना जाऊन सांगे त्या आत्महत्या केलेल्या मुलीला आणि मला कशा धमक्या देताय तुम्ही. साहेबांशी जाऊन बोलायचं. निघा. लय माज आलाय रे तुला, पण तुझा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. बघून घेईन तुला, कळलं ना? बघूनच घेईन. माझं कधीच कोणीच काहीच वाकडं करू शकत नाही. सोडणार नाही म्हणे. नटवर सिंग साहेब नवीन केसाला वाटतं. हो,
जादूचे प्रयोग करणारा एक माणूस परदेशी महिलेचा खून करून महाराष्ट्रात आल्याचा संशय राजस्थान पोलिसांनी व्यक्त केलाय.